नमस्कार, मी गिरीजा प्रभू म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील तुमची लाडकी नित्या. आणि मी मंदार जाधव म्हणजेच तुम्हा सर्वांचा आवडता जयदीप आणि अधिराज. तर आज आम्ही या मालिकेचा शेवटचा शूट करतोय आणि म्हणजे असं जेव्हा कळलं की आता मालिका ऑफर जाणार आहे तर तेव्हा हे डोक्यात होतं की ऑफर जाणार आहे. पण रोज आम्ही जसे शूटला यायचो तसंच आम्ही शूट करत होतो, मजा मस्ती असं सगळं नेहमीसारखं चालू होतं. तो कुठेच असा फील येत नव्हता की मालिका बंद होणार आहे. पण जसे जसे एक एक आर्टिस्टची एक्झिट व्हायला लागली तसं तसं रिअलाईज व्हायला लागलं की नाही, हे खरं आहे. कितीही आवडत नसलं तरी हे एक्सेप्ट करावं लागणार आहे की मालिका संपणार आहे. सो आज तो दिवस आला आहे. आत्ता पण इंटरव्ह्यू देतोय पण अजून असं वाटत नाही आहे की आमचं शूट संपणार आहे. जेव्हा तो क्षण येईल की हा लास्ट शॉट आहे मे बी तेव्हाच असं खरं वाटेल की हो तो क्षण आला आहे आणि मालिकेचं शूटिंग उद्यापासून इथे येणार नाही आहे, कॉल टाईम येणार नाही आहे, या ठिकाणी येणार नाही आहे, मेकअप रूम्स मिस करणार आहोत, अर्थात सगळी टीम आर्टिस्ट सगळ्यांना मिस करणार आहोत, सगळी मजा मस्ती शूटिंग करण्याची गंमत हे सगळं सगळं खूप मिस करणार आहोत. उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला आम्ही येणार नाही आहोत ही कल्पनाच खूपच म्हणजे काय म्हणता येईल, एक असतं ना की आपण रोज आपल्या फॅमिली मेंबरला भेटतो ते उद्यापासून होणार नाही आहे तर त्याचं खूप जास्त वाईट वाटतं आहे. आणि खूप छान होता हा संपूर्ण प्रवास, 4.5 वर्षांचा प्रवास आणि तो कळलाच नाही की कधी 4.5 वर्ष झाली आणि आम्ही एवढा मोठा टप्पा पार करू शकलो. ते स्टार प्रवाहामुळे, कोठारे विजनमुळे आणि संपूर्ण टीममुळे. कारण त्यांची ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी आम्हाला प्रेरित करते आणि सगळ्यांची वाईब मॅच होत असली, सगळे इतके पॉझिटिव्ह आहे त्यामुळेच हा टप्पा आम्ही गाठू शकलो आहे. जर एकानी गिवअप केलं तर मग सगळंच डगमगून जातं, पण सगळ्यांचीच ती एनर्जी डे 1पासून आहे. सो त्यामुळे हा आम्ही टप्पा गाठू शकलो आहे. गिरिजा खूपच इमोशनल झाली असं मला वाटतं. नाही पण खरं आहे, जेव्हा मालिका सुरू केली अजिबात वाटलं नव्हतं की एवढा मोठा प्रवास असेल. 4.5 वर्ष, मोर दॅन 1250 एपिसोड, इनफॅक्ट 1260 एपिसोड. सो 1000 एपिसोडचा हा आम्ही माइलस्टोन गाठला. त्यानंतर वाटलं की आता मालिका बंद होईल, पण अजून पुढे 260 एपिसोड वाढले. सो खूप कमाल वाटतं आहे. म्हणजे जसं मी आधीच म्हणालो की अजिबात वाटलं नव्हतं एवढा मोठा प्रवास पूर्ण करू आपण. पण या सगळ्याचं क्रेडिट रसिक प्रेक्षकांचं आहे. त्यांना आमचं काम आवडलं, जयदीप गौरीची जोडी आवडली, तर त्यामुळेच हे शक्य झालं. तुम्हाला आमचं काम आवडलं, जयदीप गौरीची जोडी आवडली आणि त्यामुळेच ही मालिका सुरू राहिली. आय थिंक या सगळ्याचं श्रेय हे रसिक प्रेक्षकांचं आहे. आम्हा कलाकारांसाठी तुमचं प्रेम हेच आमच्यासाठी सुख असतं. सो 4.5 वर्षानंतर आम्हाला कळलं आहे सुख म्हणजे नक्की हेच असतं. माझा पुढचा प्रश्न होता की सुख म्हणजे नक्की काय असतं, हे मालिकेतच क्वेश्चन मार्क तुमचा होता. सो आता 4.5 वर्ष झालेले आहेत. सो तुम्ही काय सांगाल की नक्की काय असतं सुख? मालिका संपते, खूप वाईट वाटतं ऑफकोर्स, पण समाधानीसुद्धा आहोत. या गोष्टीचा आनंद आहे की खूप छान छान खूप सुंदर आठवणी घेऊन आम्ही घरी चाललो आहे. आणि इन शॉर्ट एवढंच म्हणेन की प्रेक्षकांचं प्रेम हेच आमच्यासाठी सुख. तर सुख म्हणजे नक्की हेच असतं माझ्यासाठी. तुला काय वाटतं? या मालिकेचा भाग असणं हे माझ्यासाठी खरंच सुख आहे आणि एकाच मालिकेत आम्हा दोघांनाही 2 वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळाल्या, ही संधी आम्हाला मिळाली, तर ह्याच्यासाठी खूप ग्रेटफुल होतं. मंदार गिरीजा, उद्यापासून लाईट्स कॅमेरा ॲक्शन आणि हे नसणार आहे. सो सकाळी उठल्यावरती काय फिलिंग कशा असणार आहे? मी खरं सांगते गेल्या काही दिवसात ना मध्ये ना मला थोडा लेटचा कॉल टाईम किंवा असं एक दिवस सुट्टी आहे असं होतं. तर मी लिटरली दचकून उठले की अरे कॉल टाईम,
आणि नंतर मला आठवायचं की माझा लेटचा कॉल टाईम आहे किंवा मला आज सुट्टी आहे. सो ते एवढी सवय झाली आहे त्या रुटीनची की कॉल टाईम येणार, मग आपल्याला उठायचं जायचं आहे. तर मे बी काही दिवस मी तरी त्याच ह्याच्यात असेल की अरे उठायचं आहे, मग नंतर आठवेल की नाही, आज आपल्याला नाही आलेला आहे कॉल टाईम. सो माझं मे बी असं असेल. अजून काहीच आयडिया नाही यार. अजून दिवस संपलेला नाही आहे, अजूनही वाटत नाही आहे की मालिका संपते आणि आज शेवटचा शूट करतो आहे. सो उद्यापासून काय होईल काहीच माहीत नाही. पण हां, रोज सकाळी उठून इथे यायची जी सवय लागली होती ती कुठेतरी आता मोडणार आहे. मे बी सकाळी उठून दुसरीकडे कुठेतरी कामाला जाऊ, पण इथे येणार नाही आहोत. आपण या मंदिरात बसलो आहे. मला सांगावं वाटतं की जेव्हा मी पहिल्यांदा या सेटवर आलेलो तर सगळ्यात आधी मी इथेच आलेलो आणि बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. सो इथे यायला परत मिळणार नाही आहे. ऑफकोर्स आम्ही मध्ये मध्ये येत राहू इथे बाप्पाच्या आशीर्वादासाठी. पण हा सेट खूप कमाल आहे. खूप आठवणी आहेत सहकलाकारांसोबत, संपूर्ण टीमसोबत. तर हे सगळंच आम्ही नक्कीच मिस करणार आहोत. नक्कीच प्रेक्षक तुम्हाला मिस करणार आहेत आणि नवीन कॅरेक्टरने प्रेक्षकांसमोर याच. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. आता वेळ कमी आहे आपल्या इंटरव्ह्यूसाठी, सो आपण भेटतच राहूया. थँक्यू सो मच. थँक्यू.